हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हालाच तर माहीतच आहे की मी श्री स्वामी समर्थांचे 21 गुरुवारचं व्रत करत आहे. तर त्यातलाच आजचा माझा 9वा गुरुवार होता. बाकीचे 8ही गुरुवार माझे खूप छान पद्धतीने पार पडले आणि खरंच खूप जास्त छान वाटलं हे उपवास करून किंवा गुरुचरित्राचं स्वामींची ही छोटीशी सेवा करून मनाला अतिशय जास्त समाधान आणि प्रसन्न वाटलं. तसंच आजचा सुद्धा गुरुवार माझा कसा झाला व मी स्वामींची पूजा कशी केली हे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला देवघर पाहून कळलंच असेल की हे माझं रेग्युलरवाला देवघर नाही आहे. तर हां, मी सुट्ट्यांमध्ये आईकडे आलेली होती म्हणून माझा गुरुवार तिकडेच आला. शक्यतो मी प्रवासामध्ये किंवा दुसरीकडे वगैरे गेलेली असेल तर तो गुरुवार उपवास करते, पण पूजा वगैरे माझ्याकडनं नाही झाली तर मी तो गुरुवार पकडत नाही किंवा स्किप करते. पण हे आईचं घर असल्यामुळे इथे आपण निवांत सगळ्या गोष्टी देवदेव वगैरे सुद्धा करू शकतो. म्हणून मी पण ठरवलं चला आज उपवास आहे आणि आईकडे म्हटलं की वेळ आणि पिलूला सांभाळायला पण सगळेजण असतात म्हणून मी माझा हा 9वा गुरुवार कंप्लीट करायचा, गुरुचरित्र पारायण वगैरे करायचं ठरवलं आणि सकाळी छान असं उठून लवकर केस वगैरे स्वच्छ धुवून देवघर वगैरे सगळ्या गोष्टी क्लीन करून पूजा करायला घेतली. तर तुम्ही पाहू शकतात साईडला जो कचरा पडलेला आहे त्यानुसार की अगोदर स्वच्छता केलेली आहे. काही गोष्टी इनपरफेक्टसुद्धा असू शकतात, जसं की मी तुम्हाला अगोदरसुद्धा म्हणलं की सगळ्याच गोष्टी परफेक्ट असं नसतं. आणि आईच्या कलशातलं पाणी वगैरे बदलायचं होतं म्हणून मी सुरुवात तिथनं केली. सगळ्यात अगोदर घराचा तांब्या वगैरे स्वच्छ क्लीन केला, त्यावर नारळ वगैरे ठेवला आणि नंतर अगोदर कलशाची छान पूजा केली, स्वतःच्या डोक्याला कुंकू वगैरे लावून घेतलं आणि नंतर म्हटलं चला आता आपल्या पूजेला स्वामी समर्थांच्या पूजेला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला तिथे पाठ स्थापन करायचं आहे किंवा एक छोटासा चौरंग ठेवायचा आहे आणि नंतर त्यावर लाल किंवा कुठल्याही कलरचं सुंदर असं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे व त्यावर जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार एक छोटासा पॅड ठेवायचा आहे. कारण माझ्याकडे जशी आहे तशीच आईकडे सुद्धा छोटीशी स्वामींची मूर्ती आहे आणि ती खालच्या पाटावर ठेवली तर अजिबात दिसणार नाही. नंतर आपल्याला गुरुचरित्र ठेवायचं आहे तिथे मागेच आणि नंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीला तिथे ठेवून छान असा स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे. जसं की मी तुम्हाला नेहमीच व्हिडिओमध्ये सांगते, अगोदर आपल्याला पाण्याने, नंतर पंचामृताने आणि परत पाण्याने असा स्वामींचा अभिषेक करायचा आहे. स्वामींचा अभिषेक करतेवेळी आपल्याला एकतर मानसपूजा किंवा श्री स्वामी समर्थ ह्या नावाचा जप करायचा आहे. आपण मानसपूजेत सुद्धा वाचली किंवा ऐकली तरीही चालते, कारण मानसपूजेमध्ये पूर्ण पूजेचं डिटेल दिलेलं आहे. आपण स्नानापासनं तर नैवेद्यापर्यंत सगळा उल्लेख मानसपूजेमध्ये केलेला आहे. म्हणून आपण कुठलंही एक गोष्ट नक्कीच करू शकतो. जर आपल्याला पाठ नसेल तर ती आपण फोनवर लावून सुद्धा स्वामींची पूजा करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला स्वामींना अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहिलं त्यानुसार अगोदर पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर परत पाण्याने असं स्वामींचा छान असा अभिषेक करायचा आहे. आणि नंतर आपण स्वामींना छान अशा स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे, जे आपला देवघरातील टावेल वगैरे असतो त्यांनी. आणि नंतर स्वामींना छान पाठावर स्थानापन्न करून घ्यायचं आहे आणि स्वामींचं आवडतं चंदन किंवा असं डब्बीमध्ये चंदन भेटतं ते चंदन आपल्याला स्वामींना लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने लावतीये. असं आपल्याला चंदन लावायचं आहे आणि नंतर आपल्याला स्वामींना छोटासा आर्टिफिशियल फुलांचा हार वगैरे घालायचा आहे, जसा की मी माझ्याकडे सुद्धा घालते तसाच इथे सुद्धा घालायचा आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकतात. आणि ही सर्व पूजा करतेवेळी जसं मी तुम्हाला अगोदर सुद्धा म्हटलं की आपल्याला मानसपूजा किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे. नंतर आपल्याला स्वामींना फुले वाहून घ्यायचे आहेत. फुले वाहायचं सुद्धा त्यामध्ये उल्लेख आहे म्हणून. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत मानसपूजा वाचली नसेल तर एकदा नक्कीच वाचा. तुम्हाला सुद्धा त्यातून बरंचसं काही गोष्टींचा उल्लेख झालेला समजेल आणि तुम्ही नक्की हे गुरुवार करत असेल तर एकदा तरी आपण मानसपूजा वाचावी किंवा इव्हन पूजा करता वेळेस का होईना पण मानसपूजा वाचावी. नंतर आपल्याला स्वामींचं आवडतं पिवळं फूल वाहून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला छान अशी स्वामींची पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात.
आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की काही गोष्टी मागच्या समोरच्या मागे होऊ शकतात. जसं की मी माझ्याकडे करते तेव्हा मला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं कधी करायच्या माहिती असतं, पण आपण जर जागा बदलली तर बऱ्याच गोष्टी मिसमॅच होतात. तसंच इथं सुद्धा स्टार्टिंगला मी निरंजनाची पूजा करायची विसरली, म्हणून नंतर थोडेसे तांदूळ टाकले पाटावर, हळदी कुंकुम वाहून घेतला आणि नंतर त्यावर असं छोटंसं निरंजन ठेवला. स्वतःच्या डोक्याला पण हळदी कुंकुम लावून घेतलं आणि छान असं स्वामींना निरंजन लावून घेतला. असं नाही की सगळ्या गोष्टी आपल्याकडून परफेक्टच होतील, काही मागे समोर तर नक्कीच होणार. त्यामुळे जसं होईल तसं आपण करतो आणि या गोष्टींना महत्त्व आहे. असं नाही की स्वामींची पूजा आपण परफेक्टच केली पाहिजे, फक्त आपल्या मनामध्ये भाव पाहिजे. आणि नंतर स्वामींचं निरंजन लावून स्वामींना छान असा नमस्कार करून घेतला आणि थोडंसं मागे समोर नवीन ठिकाण असल्यामुळे झालं. परत स्वामींना एक फूल वाहून घेतलं आणि नमस्कार करून घेतला. तर असं काहीसं माझा आजचा 9वा गुरुवारसुद्धा छान पूजा वगैरे करून झाली होती. आणि हे 9 गुरुवारसुद्धा खूप छान झाले आणि याचा अनुभव खूप जास्त सुंदर होता. नंतर आता गुरुचरित्र वाचायला घेत होते, तर अगोदर गुरुचरित्राला हळदी कुंकुम लावायचं, नंतर आपल्या डोक्याला लावायचं, त्यावर एक फूल ठेवायचं, परत गुरुचरित्राला नमस्कार करायचा आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची. गुरुचरित्र वाचल्याने काय होतं असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, पण ज्याला अनुभव आलाय, ज्याला समजलंय त्यालाच कळतं तर गुरुचरित्रामध्ये किती शक्ती आहे आणि काय आहे. जर आत्तापर्यंत तुम्ही सुद्धा हे गुरुचरित्राचं पारायण करायचं ठरवलं असेल पण अजून सक्सेसफुल झालं नाही किंवा कधी सुरुवात करू असा प्रश्न पडला असेल, तर एकदा तुम्ही नक्कीच सुरुवात करा. तुमचे हे गुरुवार कधी होतील आणि तुम्हाला कितपत छान वाटलं आणि काय बदल घडला हे नक्कीच जाणून येईल. मी तर सांगते लिटरली मला खूप जास्त छान वाटते आणि माझे हे 9 गुरुवार कसे झाले हे सुद्धा मला कळलं नाही. आजचा सुद्धा गुरुवार खूप छान झाला. आणि असंही नाही की आपण उपवाससुद्धा कंपल्सरी केला पाहिजे, आपल्या मनानुसार हवं तर आपण करायचं किंवा पूजा वगैरे झाल्याच्या नंतर फराळ वगैरे करायचा किंवा जेवलो तरीसुद्धा चालतंय. जर आपण रिलॅक्स्ड ठिकाणी असतात, मुलांचं वगैरे टेन्शन असतं, तर त्यावेळेला आपण शक्यतो सकाळी सकाळी लवकर पूजा करून नंतर जेवणसुद्धा करू शकतो. पण ज्या बायकांना मुलं वगैरे आहेत, लहान लहान टायमाचं मॅनेजमेंट होत नाही, तर अशा बायकांनी अगोदर जेवून तर आपल्याला दुपारच्या वेळेत वगैरे टाईम भेटला तर तेव्हासुद्धा आपण ही पूजा करू शकतो. असं नाही की आपण खूप टाईम हे करून सकाळी करावं आणि असं नाही की ह्याला खूप जास्त वेळ लागतो. गुरुचरित्र जरी 21 अध्यायाचं असलं तर सगळं आपण एकाच दिवशी करावं किंवा एकाच दिवशी वाचावं असं सुद्धा नाही आहे. हवं तर आपण 3-3 अध्याय दररोज घेऊन 7 दिवसात हे गुरुचरित्र पारायण कंप्लीट करू शकतो. नाहीतर 7-7 अध्याय एक दिवस घेऊन 3 दिवसात हे गुरुचरित्र कंप्लीट करू शकतो. तर असं प्रत्येक गुरुवारी आपल्याला करायचं आहे. गुरुवारपासून सुरुवात करायची. जर 7 दिवसाचं केलं तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, आणि जर 3-3 अध्यायचं केलं तर ह्या गुरुवारपासून समोरच्या गुरुवारपर्यंत नक्कीच होऊन जातं. तर अगोदर मी 21ला 21 अध्याय एकाच दिवशी करायची, पण आता मला पिल्लूमुळे वगैरे जमत नाही आणि टाईमसुद्धा मॅनेज होत नाही. त्यामुळे मी काय करत आहे 7-7 दिवस करते किंवा 3 दिवस करते. जसं माझं स्टार्टिंग डेजला मी जेवढे वाचलेत अध्याय तेवढेच सेकंड डेला, कधी जर 3 वाचले तर मग दुसऱ्या दिवशी पण 3 असं करते. जर एखाद्या वेळेस 7 वाचले तर मग 7-7 3 दिवस वाचते. असं नाही की एकाच दिवशी आपण वाचावे. म्हणून तुमचा जरी विचार असेल आणि तुम्ही वेळ भेटत नाही ह्या कारणामुळे जर हे गुरुचरित्राचं पारायण करत नसतील तर नक्कीच गुरुचरित्राचं पारायण करा. तुम्हाला सुद्धा खूप जास्त छान वाटेल. आणि मी सुद्धा प्रत्येक गुरुवारी व जे माझे अध्याय राहिले ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी करून अशा पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण करते. आणि आजसुद्धा केलं. नंतर स्वामींना छान असा नमस्कार केला आणि आत्ता वेळ आहे आरतीची. स्वामींची छान अशी आरती करून घेतली. आणि इथे माहेरी होते तर बरेच जण घरी होते म्हणून सगळ्यांसोबत स्वामींची आरती केली. बहीण वगैरे, भाशी, भाऊजाई बरेचसे जण असतात, त्यामुळे इथे एकदा आरती आपण करतो. कारण सगळे बाकी जिथे आपण राहतो सासर घरी वगैरे सगळे कामाच्या निमित्ताने इकडे तिकडे पांगलेले असतात. मग आपण सायंकाळीसुद्धा आरती करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे एवढ्या सकाळी पूजा व्हावी असं होत सुद्धा नाही. इथे लवकर पूजा झाली होती, सगळे घरी होते म्हणून
सगळ्यांसोबत छान अशी आरती केली आणि खरंच सांगते ह्या 8ही गुरुवारमध्ये आजचा माझा गुरुवार खूप जास्त सुंदर, प्रसन्न आणि मला महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त छान वाटलं. आणि अशा पद्धतीने आजची सुद्धा माझी गुरुवारची पूजा खूप जास्त छान झाली. आरती करून घेतली स्वामींची, नंतर अगरबत्ती वगैरे लावून घेतली स्वामींना आणि नंतर स्वामींना नमस्कार केला. तर एवढंसं सोपं होतं आणि इतकं छान झालं, अतिशय खूप जास्त सुंदर. आणि शेवटी तुम्ही पाहू शकतात, मुलं म्हटलं की थोडं का होईना परेशान करतात. असंच माझ्या श्लोकने सुद्धा पूर्ण पूजा होईपर्यंत तर तो आत आलाच नाही, कारण आई वगैरे सांभाळत होती. पण शेवटी आरतीला बोलवल्यावर त्याची थोडीफार तरी छेडछाड चालूच होती किंवा काहीतरी खोडी करणे. मुलं घरात छोटी म्हटलं की ह्या गोष्टी नक्कीच होणार. आणि असंच माझ्याकडे सुद्धा आहे आणि तुमचं सुद्धा नक्की असंच असेल. पण चला, तेवढ्या तर गोष्टी असतातच आणि मुलं लहान आहेत म्हणून आपण काही गोष्टी आपल्या इच्छेच्या सुद्धा करू नये असं नसतं. इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच करा. स्वामींना छान असा द्राक्षाचा नैवेद्य दाखवला, पाणी फिरवलं आणि नंतर स्वामींना नमस्कार केला व म्हटलं काही चुकलं असेल तर स्वामी तुमच्या ह्या लेकराला सांभाळून घ्या आणि नेहमी माझ्या पाठीशी असेच उभे राहा. आणि शेवटी माझी राहिली होती रांगोळी काढायची, कारण जर इथे रांगोळी काढली तर मला बसता आलं नसतं, म्हणून छान असं छोटंसं श्री स्वामी समर्थ असं इथे रांगोळीने नाव काढून घेतलं आणि मी माझी पूजा संपवली. तुम्ही पाहू शकता, नावसुद्धा छान दिसतंय आणि खूप श्री स्वामी समर्थ या शब्दांमध्ये किती जास्त ताकद आहे. आणि मला तर सांगते, लिटरली असं वाटतं की अर्ध टेन्शन संपलं. आणि ही पूजा करते तेव्हापासून तर खरं लिटरली सांगते, खूप जास्त समाधान वाटत आहे. जर तुमची सुद्धा इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच हे गुरुचरित्राचं पारायण करा. आणि अशा पद्धतीने डिटेलमध्ये जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल की कसं करायचं, काय करायचं, तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे. इवन तुम्हाला पंचामृत वगैरे कसं करायचं हे सुद्धा, उपवास कसा करायचा, बऱ्याचशा गोष्टीची माहिती मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये दिली आहे. तरीसुद्धा तुम्हाला आणखी काही क्वेश्चन्स असतील किंवा कसं करायचं अजूनसुद्धा समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला आणखी त्याच्याविषयी माहिती वगैरे देईल. आरती वगैरे झाल्यावर सगळे प्रसाद वगैरे घेऊन इकडे तिकडे गेल्याच्या नंतर म्हटलं चला आता शांततेत आपण जपमाळ करून घेऊयात. अगदी शांततेत मी छान असं स्वामींचा जप केला, कारण माहेरी म्हटलं की छोटी मुले, आपलीही मुले, सगळ्यांचा गर्दा, ह्या सगळ्या गर्दामध्ये मला हे करणं शक्य नव्हतं. म्हणून सगळे जिकडे तिकडे गेल्यावर स्वामींना जे मी फराळ केला आहे ते सुद्धा नैवेद्य दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. तर नैवेद्य सगळं झाल्याच्या नंतर छान अशी जपमाळ करून घेतली व स्वामींना नमस्कार केला. नंतर स्वामींना परत एकदा नमस्कार केला आणि म्हटलं की स्वामी, माझ्या ह्या सेवेमध्ये काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि अशीच तुमची सेवा माझ्या हाती अजून परत परत घडत राहील एवढा मला आशीर्वाद द्या आणि नेहमी माझ्या पाठीशी उभे राहा, असं म्हणून स्वामींना छान असं नमस्कार करून घेतला. आणि राहिला प्रश्न जपमाळेचा, तर कोणी असं म्हणतं की जपमाळ 9 वेळा करावी, 11 वेळा करावी किंवा 1 वेळा करावी. तर पूर्ण टाईम मॅनेज होत नाही आहे, त्यामुळे सध्या तरी मी एकच वेळेस जपमाळ करते, तरी खूप जास्त शांती वाटते. तर किती वेळा करावं हे महत्त्वाचं नाही, आपल्याला जेवढा वेळ आहे किंवा जेवढा वेळा आपण करू शकतो तेवढा वेळा, अगदी मनातून 1 वेळा केलं तरीसुद्धा सफिशियंट आहे आणि तेवढंसुद्धा पुरेसं आहे न करण्यापेक्षा. आणि मी 1 वेळा जपमाळ करते आणि अशी काहीशी माझी आजची 9व्या गुरुवारची पूजा होती, तुम्ही पाहू शकतात. छान अशी माझी पूजा पार पडली. तर कशी वाटली माझी ही स्वामींची 9व्या गुरुवारची पूजा व 21 गुरुवारपैकी 9व्या गुरुवारचं व्रत कमेंट करून नक्की कळवा. ही पूजा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी माझ्या 8ही गुरुवारच्या पूजा कशा केल्या हे पाहायचं असेल तर नक्की एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला त्यामध्ये पूर्ण पूजा कशा केला, काय काय साहित्य लागते, सर्व काही पाहायला भेटेल. आणखी भेटूयात एका समोरच्या गुरुवारी आणि छान अशा पूजेसोबत. तोपर्यंत छान छान पूजा बघा आणि तुम्हाला सुद्धा हे 21 गुरुवारचं व्रत करायची इच्छा असेल तर मी सांगते नक्कीच करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वामी समर्थ.